गॅसचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक हॉटेल जे आहेत ते बंद पडताना पाहायला मिळत आहेत. नाही, गॅस टंचाई प्रचंड झालेली आहे आणि मला भीती वाटते की उद्या पेट्रोल आणि डिझेलची टंचाई झाली तर आश्चर्य वाटणार नाही. किती काळ युद्ध चालेल याच्याविषयी आपल्याला माहीत नाही. आणि इराण आणि UAE मधली जी समुद्रधुनी आहे ती पार कुठल्याही जहाजाला करता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं महागाई प्रचंड वाढायला लागलेली आहे. गॅसची, पेट्रोलही महाग होऊ नये याच्यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे. जो देशांतर्गत गॅस आधीच इम्पोर्ट झालाय त्याचे दर वाढणार नाही त्याची काळजी घ्यावी. महागड्या दराने जर आयात केला गॅस इथनं पुढं तर आपण समजू शकतो. पण ऑलरेडी जो या देशाच्या आत आलेला गॅस आहे, या देशाच्या अंतर्गत आपल्या ताब्यात आहे, त्या गॅसच्या किमती वाढणार नाहीत. याच्यासाठी सरकारने त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजी वरती सुद्धा कुठेतरी पुरवठ्याचं संकट निर्माण होऊ शकतं. महानगर गॅसनं या संदर्भात माहिती दिली की जर परिस्थिती अशीच राहिली तर सीएनजी आणि पीएनजी संदर्भात सुद्धा अशीच परिस्थिती. उलट मी त्यांचं सर्क्युलर वाचलं की हा स्थानिक निर्मित गॅस आहे आणि त्यामुळं त्याच्या तुटवड्याचा प्रश्न उद्भवणार नाही. पाईपने जो गॅस पुरवठा होतो तो इथं स्थानिकच होतो, त्यामुळे त्याचा तुटवडा होणार नाही असं मी आजच मगाशी कुठेतरी वाचलं. मंत्रालयाची कॅन्टीन आहे ती कॅन्टीन सुद्धा बंद पडली. मंत्रालयातले कॅन्टीन नाही, महाराष्ट्रातली, भारतातली वेगवेगळ्या ठिकाणची छोटे छोटे हॉटेल्स देखील आता बंद पडायला लागलेत. बॅचलर जे लोक आहेत, एकटेच राहतात, जे शहरात उपजीविकेचं साधन म्हणून आलेले आहेत, त्यांना जेवण्यासाठी हॉटेल्सला जायला किंवा चहाच्या गाड्यावर देखील जाणं आज मुश्किल झालेलं आहे. आणि याचा परिणाम म्हणून गॅस नसेल तर लोक शेगडीचा आधार घेतील आणि शेगडीचं म्हणजे विजेचं प्रमाण प्रचंड वाढेल वापराचं आणि वीज व्यवस्थेवर देखील याचं प्रचंड बोजा येईल असं मला वाटतं. साठेबाजी करतात अशांवरती सरकारनं काही मी मगाशी म्हटलं सरकारने साठेबाजी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आता युद्धाची साधारण वातावरण बघितलं तर दोन्ही बाजू काही नमत्या घेण्यासाठी तयार आहेत असं दिसत नाही. हे जर युद्ध आणखीन काही काळ लांबलं तर मात्र प्रचंड तुटवडा वेगवेगळ्या गोष्टींचा भारतात होईल. महाराष्ट्रातल्या केळी उत्पादकांच्यावर, द्राक्ष उत्पादकांच्यावर, अनेक फळ आणि भाजीपाला निर्यातदारांच्यावर, शेतकऱ्यांच्यावर आज एवढी प्रचंड आपत्ती आलेली आहे की कुठलाही माल हा परदेशी निर्यात होत नाही. अगदी साखरेच्या किमती देखील 3700-3800 रुपयापासून आता 3200 रुपयापर्यंत खाली यायला लागलेल्या आहेत. त्यामुळं प्रचंड नुकसान जर पहिलं कुणाचं झालं असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं युद्धजन्य परिस्थितीमुळं कुठलंही जहाज भारताच्या बाहेर जात नाही अशी आज दुर्दैवाने परिस्थिती आहे. जातात जहाज बाहेर जातात पण तिकडे इराणच्या आखातात जाणं हे मुश्किल आहे. त्यावेळेस पण ऑक्सिजनचे साठे नव्हते, पण आता हे वार कळाल्यानंतर सुद्धा अशा कुठल्याच उपाययोजना महाराष्ट्रात नाही. कोविडची परिस्थिती वेगळी आहे. आपण ऑक्सिजन तयार तरी करू शकत होतो, पण पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस निर्माण करण्याची आपल्या क्षमता मर्यादित असल्यामुळं बाहेरून येणारा जो गॅस किंवा पेट्रोल आहे तो कदाचित महाग जर येत असेल तर मग त्याला काही आपल्या हातात काही नाही. पण माझं मत आहे की अजूनही देशात पुढचे 8 दिवस 10 दिवस जर साठा पुरेसा असेल तर त्याच्यावर ज्यांनी आयात केलेले आहेत त्या कंपन्यांनी किंवा व्यक्तींनी नफा कमवू नये एवढी तर काळजी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे. अजून करण्यात आलेलं नाही, त्यामुळे आज जी परिस्थिती आहे त्यालाच आपल्याला तोंड द्यावं लागेल. ईंधन की समस्या इस पे विपक्ष द्वारा सरकार को किस प्रकार से जवाबदेही आप कर रहे हैं? नहीं, ऐसा है कि मैं चाहता हूं कि भारत देश में जो पहले से ही गैस इंपोर्ट हुआ है
वॉर शुरू होने के पहले जो कम दाम में हुआ है उसके ऊपर कोई किसी ने नफेबाजी करनी नहीं चाहिए, प्रॉफिट नहीं निकाल, ज्यादा प्राइस उनका बढ़ाना नहीं चाहिए। इसके लिए केंद्र और राज्य सरकार ने आवश्यक वो व्यवस्था करनी चाहिए, उनके ऊपर ध्यान रखना चाहिए। अभी इसके बाद जो पेट्रोल और गैस इंपोर्ट होता है, अगर वो ज्यादा दाम से हुआ तो थोड़ा सा दाम बढ़ सकता है, मैं समझ सकता हूँ। लेकिन आज ही कल 2 दिन के पहले 60 रुपए से गैस के सिलेंडर बढ़ाए गए, इसकी क्या जरूरत है? अगर ये पहले से ही गैस हमारे देश में आया है, पहुंचा है, तो उसके दाम बढ़ाने की आवश्यकता क्या है, ये मैं नहीं समझ पाता हूँ। तो मेरा कहना इतना ही है कि जो इम्पोर्ट 8 दिन के पहले वॉर शुरू होने के बाद में हो रहे हैं, वो इम्पोर्ट में मैं समझ सकता हूँ कि प्राइस बढ़ सकती है। लेकिन सिर्फ वहाँ वॉर चालू है इसलिए हमने 2 महीने के पहले, 1 महीने के पहले जो गैस इस देश में लाया है उसकी प्राइस बढ़ाना गलत है। अगर मौजूदा स्थिति में देखा जाए तो ईंधन के कारण महंगाई बढ़ रही है। सरकार ने कहा कि आने वाले समय में एल नीनो के कारण भी जो है अगर बारिश कम हुई तो महंगाई बढ़ सकती है। ऐसे में क्या प्रावधान सरकार ने करने चाहिए? एल नीनो के बारे में सरकार ने बहुत कुछ करना आवश्यक है। अगर सूखा आने वाला है ये समझ रहा है तो मुझे लगता है सरकार ने अभी ही व्यवस्था गियरअप करनी चाहिए। हमारी महाराष्ट्र सरकार के मुख्यमंत्री जी ने महाराष्ट्र के सदन में कहा है कि एल नीनो का इफेक्ट आने वाला है और शायद सूखा इस साल होने वाला है। तो मुझे लगता है उसके लिए कुछ खास व्यवस्था अभी से करने के लिए महाराष्ट्र सरकार ने शुरुआत करनी चाहिए। राज्याच्या अर्थसंकल्प संदर्भात आज मुख्यमंत्री उत्तर देणार याची काही चर्चा आहे, परंतु शिवसेनेकडनं या संदर्भात सरकारला जाहीर देण्यात आला आहे। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं उत्पन्न जास्त आहे, परंतु महाराष्ट्राला केंद्राकडनं जो निधी मिळतो तो कमी आहे। त्यासोबतच दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा महाराष्ट्र मागे, अशा प्रकारची टीका शिवसेना आमदार निलेश राणेंकडनं करतात। मी हे मुद्दे दरडोई उत्पन्नाचा मुद्दा मी महाराष्ट्राच्या विधानसभेत कालच भाषणात मांडला आणि केंद्र सरकारकडून येणारा निधी हा आता अलीकडे ॲब्रप्ट व्हायला लागलाय। अचानकपणाने केंद्र सरकारने भारतातल्या त्यांच्याच बजेटमध्ये बऱ्याचशा म्हणजे नळ पाणी पुरवठ्याच्या खर्चात कपात केली। घर बांधणीचा कार्यक्रम 22 सालापर्यंत घर देतो म्हणत होते, 12-12.5% घरं भारतात बांधून झालेली आहे। त्यामुळं बोलणं मोठं आहे पण काम छोटं आहे, असं आज हळूहळू अनुभवायला यायला लागले। एक वेगळा प्रश्न आहे, अजितदादांच्या मृत्यूनंतरची काही टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप होतात, त्यात अजून एक नवा आरोप सकाळी करण्यात आला। अमोल मिटकरी असं म्हणाले की जे राष्ट्रवादीचे मीडिया ॲडवायझर होते नरेश अरोरा हे गायब आहेत, अनेक दिवसांपासून ते दिसलेले नाहीयेत, त्यामुळे या संदर्भात काही प्रश्नचिन्ह उपस्थित। मला माहित नाही, माझी त्यांची ओळख नाही, त्यामुळे ते आले का, गेले का, होते का, नव्हते का याची मला नक्की माहिती नाही। माझी ओळखही त्यांची नाही आहे, त्यामुळे ते आले होते का, गेले होते का याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही। ते आता दुपारी येऊन तुम्हाला सांगतो।